अतिप्रिय. इथं अंडरलाईन करा, हे वाक्य ध्यानात असू द्या. नामदेवराय सांगतात अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. अतिप्रिय म्हणण्यामध्ये त्या प्रेमामध्ये खंड पडत नाही, याला म्हणायचं अतिप्रिय. तुमचं आमचं खंडच पडतो महाराज. मी परवाला सांगून गेलो, नवीनच पत्नी मालकाला, अहो कॉफी करू का, चहा ठेवू का, दूध घेता का, अहो कुठपर्यंत, 1 2 3 झाले. कधी अक्कल येईल तुम्हाला. प्रिय आहे महाराज, पण अतिप्रिय आहे का? भगवंताला तुळशी आणि बुक्का अत्यंत प्रिय आहे, म्हणून ते नेलं पाहिजे. भगवान भोलेनाथाला बेलाचं पान भस्म अतिप्रिय, ते नेलं पाहिजे. आता लक्षात राहील, तुमचं सोनं नाणं याची गरज त्यांना नाही महाराज. एकादशी म्हणून सांगतो, वैदर्भ राज्यामध्ये त्या राज्याचा राजा रुक्मांगद नावाचा राजा. कल्पना नाही त्याला एकादशीची, पण झालं काय, एक दिवस शिपाई धावत आले आणि राजाला सांगितलं, महाराज आम्ही पुष्पवाटिकेत गेलो, फुलाच्या बागेत गेलो, पण एकही फुल नाही पूजा करता तुम्हाला. म्हणलं का, काय कोणास कोणी नेले कळलं नाही. मग त्या माळ्यांना सांगितलं, जे राखणदार होते ना त्यांना सांगितलं, बनकरांना, अजिबात झोपायचं नाही, रात्री पहारा, डोळ्यात तेल देऊन पहारा द्यायचा. फुलं चोरीला जातात कसे, माझे फुलं, माझ्या राजदरबारातले फुलं, माझ्या बागेतले फुलं चोरीला जातात, कोण चोरून नेतं त्याला पकडा आणि दंड करण्याकरता माझ्याकडे घेऊन ये. शिपाई रात्रंदिवस पहारा देऊ, पण कळाच ना चोर कोण चोरून नेतो. रोज फुलं चोरून जायची, एक फुल नसं राहत. शेवंतीचं नाही, मोगऱ्याचं नाही, केवड्याचं नाही, गुलाबाचं नाही, कमळाचं नाही, कोणतं पुष्प नाही. एखाद दोन तुम्ही सांगा, ही सर्व काय नाही काही. म्हणजे अशी फुलं चोरीला जाऊ लागले. राजाने काय केलं, आता लक्ष देऊन राहा म्हणे, आता फुलं नेमकी चोरीला कोण जाते. बरं, एवढं कंपाऊंड आहे, सीसीटीव्ही कॅमेरे, तरी डाळिंब चोरीला जातात. म्हणजे कंपाऊंड आहे ना, एवढी सुरक्षा असताना राजाने सांगितलं पुष्प वाटिकेतून चोरीला जातातच कसे, कोण नेत. तेव्हा एक दिवस अचानक तांबड फुटत आलं होतं पहाटे, आणि काही दैदिप्यमान शुभ्र, पांढरे शुभ्र वस्त्र असलेले देवत तिथं दिसले, आणि त्यांचं विमान दिसलं. विमान बघा, आता विमान होतं त्या वाटिकेत. फुलं सर्व भरून टाकली विमानात त्यांनी, पण विमानच उड्डाणच करेना ते. म्हणलं काय झालं काही कळलं नाही. आता विमान उडाणं म्हणलं होता, नेमकं गाडी पळवायची तर गाडी थंडीला चालूच होईना, मग आता माग लागला. अशी गंमत झाली ना. ते आता काय करायचं, आता आपण काय करणार, विमानच चालू होईना, विमान उड्डाणच करीना, आता काय करायचं. म्हणजे बिघडलं. म्हणजे काय लागेल, काय आता त्याला काय लागेल, ते काय कशावर काय चालतं बघू म्हणले. तेवढं तर आली शिपाई. अरे म्हणले, हे कोण लोक आहे, अरे हे तो विमान घेऊन आले, कोण आहात तुम्ही. त्याने सांगितलं, आम्ही स्वर्गातले देवता आहोत. म्हणले स्वर्गातले देव, म्हणले देवलोकीहून आलो. म्हणले हो. कोणी पाठवलं. म्हणले आमच्या राजा इंद्राने आम्हाला पाठवलं. कशा करता पाठवलं. म्हणले त्यांना या रुक्मांगद राजाच्या पुष्पवाटिकेतले बागेतले फुलं जास्त आवडतात, म्हणून आम्ही इथून फुलं रोज चोरून नेतो. तुम्ही का चोर. शिपाई म्हणले वा, आम्ही एवढा पहारा देतो पण एक फुलवात राहत नाही. म्हणले नुसत्या कळ्या शिल्लक राहतात, तुम्ही रोज फुलं चोरून देतात. आज आम्हाला कळलं, बरं झालं. एक शिपाई पळतच गेला दरबारात. महाराज चोर सापडले चोर. आपले जे पुष्प चोरून येत होते ते चोर सापडले.
कोणी पकडले? पकडले नाही, सापडले. पकडणं वेगळं आणि सापडणं वेगळं. आता ध्यानात राहू द्या. उगा नाव घेतात काही करणार दुसरं, धरणार दुसरं. सापडले म्हणले हो, चला. सर्वचे सर्व तिथं त्या बागेत आले. कोण आहात तुम्ही? म्हणले आम्ही स्वर्गातले देव आहोत. कशा करता देत आपण? म्हणले आमच्या देवराज इंद्राने सांगितले, त्यांना आवडतात. रुक्मांगद राजाला आनंद वाटला. देवाला माझे फुलं आवडते. इंद्रदेवाला माझ्या वाटिकेतले. स्वर्गात काय कमी आहे? स्वर्गात काय कमी आहे पुष्पांची? पण माझ्या वाटिकेतले फुलं आवडले. आनंद झाला उलट. कोणाला? रुक्मांगद राजा. आनंद झाल्यानंतर राजा म्हणाला, वा 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 वा. उलट तसं बघितलं तर दंड द्यायला पाहिजे होता. राग किती आला होता राजाला? त्याला दंड करू आपण, त्याला पकडून आणा, दंड करू. पण आता आनंद झाला का? फुलं मोठ्याने मागितले ना. आपल्या घरी अंगणामध्ये एकच गुलाबाचं काय रोपटय, एकच. आणि त्याला मस्त अगदी सुगंधित गावरान नुसतं फुल उमललं का तेवढं परिसरात सुगंध जातो. इतकं गोड गावरान गुलाब उमललं. आपण काय करतो? ए बराव, तोडू नका. ए कार्टे, होय इकडं. आपल्या घरच्यांना हात लावायचा नाही. फुलाला हात लावला तर बघ, दीदी, बंटी, भैया, फुल तोडायचं. एवढं दंड देतो आपण. मालकाने गाडी लावली. कोणाची मालक? तिचे मालक आले, गाडी लावली. वा, काय खूप छान फुल. हात लावायचा नाही. बापरे. आणि झालं काय? एक तासभराने जिल्ह्याचे पालकमंत्री दौरा करण्याकरता आले. दौरा करण्याकरता असे फिरत फिरत गाड्या कामागे कोळा कोळा करत काही पोलीसच्या गाड्या. पाणी करण्याकरता तो खूप पाऊस झाला. पिकाची पाणी करण्याकरता आले. तिथून चालले होते रस्त्यातून आणि त्यांनी अचानक बघितलं. म्हणले गाड्या थांबा. म्हणले काय झालं? मंत्री महोदय काय झालं? काय नाही म्हणले. तिथं गुलाबाचं पुष्प होतं. म्हणलं इतका सुगंध त्याचा, मला ते पाहिजे. कोण म्हणलं? लगेच दोघ जण उतरले, गाडीतून खाली आले. त्या आता म्हटलं का जिल्ह्याचा मालक आहे, महाराष्ट्र पालकमंत्री म्हणजे सामान्य माणूस आहे का? पुष्प तोड. ती बाई आली. काय काय म्हणले ते आमचे मंत्री साहेब नाही, अजून दोन चार नाही, अजून पाच चार नाही. राजाने सांगितलं, वा वा वा, इंद्रदेवाला आवडलं. ठीक आहे म्हणले, घेऊन जा. पण नेमकं झालं काय? तुम्ही पकडले कसे गेले? म्हणले आमचं इमानच उडाना. इमान उड्डाणच करीना. म्हणले मग काय करू शकतो मी? रुक्मांगद राजे म्हणला, मी काय करू शकतो? काय नाही महाराज. म्हणले काय लागत त्याला? ऑइल, पेट्रोल, डिझेल काय संपलं त्याचं फिटर कोणी आणू का तुम्हाला? ते म्हणले अहो याला फिटर लागत नाही, याला इंजनच नाही. म्हणले त्याला ऑइलचा प्रश्न नाही, पेट्रोलचा प्रश्न नाही. आता चार्जिंगच्या गाड्या आल्या, पंपावर जातच नाही. फिटरकड गाडी जातच नाही. कालांतराने पंप बंद झाले, गॅरेज बंद झाले म्हणजे बरोबर होईल. काहीच नाही. म्हणजे मग म्हणले त्याला काहीच लागत नाही. उडा नका. कसं काय उड्डाण करत नाही? त्याने सांगितलं अहो त्याला पुण्यरूपी पेट्रोल लागतं. काय लागतं त्याला? पुण्यरूपी पेट्रोल. म्हणजे कोणतं पुण्य लागतं? आमच्याकडे बरेच लोक आहेत. म्हणले यज्ञ करणारे आहेत, वास्तुशांती करणारे आहेत, आणि त्यांच्याकडे बरंच दान कर्म केलेलं आहे. बरेच पुण्यवान लोक आमच्या राज्यात आहे. देवाने सांगितलं ते नाही. एखादा असा जो व्रत एकादशी करतो, ऐका, एखादा असा व्रत एकादशी करणारा आहे का? म्हणजे कशी एकादशी? राजा विचारलं. नेमकं एकादशी म्हणजे काय? कशी एकादशी? कसं व्रत असतं ते? मग त्यांनी सांगितलं ऐका, सांगतो. आदल्या दिवशी एक वेळ जेवायचं, एकदाच जेवायचं दशमीला काल. दुसऱ्या दिवशी काहीच घ्यायचं, निर्जला. लयच काम असलं तर फलाहार किंवा थोडं दूध, पण शक्यतो नाही घ्यायचं नाही. बर, मग
आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला उद्या सूर्योदयाला त्यांनी पारणं सोडायचं बघा असं व्रत. मग राजा म्हणला असं व्रत करणार मलाच माहिती नाही, आता तो राज्यातले लोक कोण कसं करेल. पण त्यांच्यात नगरीत एक परिवार होता, नवरा बायकोची भांडणं झाली रात्री, खूप भांडणं झाली. महाराज चांगलं दोघांना एकमेकाला हाणला असं आता आपल्याला काय माहिती. वाद झालेला, बोलणं बंद झालेलं, भारत पाकिस्तान सारखं सर्व व्यवहार बंद करून टाकला. ती आपली गपचीप, हे आपलं गपचीप. तिला स्वयंपाक नाही केला, दुसरे उठलीच नाही ती. काली एकदा जेवले नाही आणि आज ती उठलीच नाही. तिला कल्पना नाही एखादं का हे माहिती नाही तिला, पण ती उठलीच नाही, झोपलेलीच होती. हे गेलं गावात, चला वाटतं चला मंदिराकडून येऊ. गेलं मंदिराकडं तर चौकात एक दौंडीवाला आला. दौंडीवाला राजाने सांगितलं होतं दौंडी द्या म्हणले आपल्या नगरीमध्ये. असा कोणी व्रत एकादशी करणार असेल तर 1000 सोन्याच्या मोहरा त्याला बक्षीस देण्यात येईल, त्याला घेऊन या. असं एकादशी करणारा कोणी असेल ते दौंडी पिटावणारा आला चौकात आणि तिथे गेलो होतो. ऐका सर्व गावकऱ्यांना, नगरीच्या लोकांना कळवण्यात येत आहे, राजांचा आदेश आहे. कोणी एकादशी व्रत करत असेल, असा व्रत एकादशी धारण करणारा असेल तर त्यांनी राजाच्या राजदरबारी यायचंय. त्यांनी त्या विमानाला हात लावायचा, की विमान उड्डाण करणार आहे आणि मग राजा त्याला 1000 सोन्याचे मोहर देणार. ही बातमी यांनी ऐकली. म्हणले आदल्या दिवशी काहीच नाही जेवलेलं, म्हणजे एकदा जेवलेलं आणि एका दिवशी काही नाही. तुले आमची जगदंबा अजून तशीच आहे. व्रत एका दिवशी काय माहिती. पळतच घरी गेलो. 1000 सोन्याचे मोहर भेटलं. 1000 उड्या मारतच घरी गेला. तू म्हणले विचारा ना आधी काय कसं. गेला, चहा घेते का, करू का, ठेव का. त्याला काय बोलू नका, एक शब्द बोलू नका म्हणले. मी आज काहीच करणार नाही, उठणार नाही, कुठं जाणार नाही. असं न करू म्हणले. काय मला सांग, तू पाठ उठून काही पोहे बिये खाल्ले का करून. काय बोलता पोहे, मी अजून उठलेच नाही तर. तुले मग थोडा शिरा, तुले नाही काहीच खाल्लं नाही आज मी अजून, तोंडच धुतला नाही तर. बारलेची तरी चहा पडून येतो म्हणजे नाही, काहीच नाही, बिस्किट नाही, काही नाश्ता केला नाही, ब्रेकफास्ट केला नाही, तशीच आहे. बरं ठीक आहे. मग या आनंद झाला. म्हणले चल चल उठू. म्हणले काय, राजाने बोलवले राजदरबारी. म्हणले मी अशीच पार शिजतोय, नाव घेऊ नको. तर हावर लवकर, अरे आज तुला माहिती का आज एकादशी आहे आणि काल तू एकदा जेवली ना. म्हणले हा. म्हणले आपल्याला 1000 सोन्याचे मोहरा भेटत्या, 500 तुला आणि 500 मला. तुला तरी एवढी काय गाडी गोडी चालली, चहा करू का आमक करू का. अजिबात मिळणार नाही म्हणले 500 तुम्हाला. 1000 100 देईन. ते म्हणले 100 कवर, पण आपल्याच घरात येतात ना सारे बाकीच्या 900. चल ते म्हणले येते, आवडलं. आणि काय हो म्हणले काय नाही, ते कोणते देवलोकातले स्वर्गातून देवलोक आले विमान घेऊन, त्यांचं विमान बंद पडत बिघडलं, त्याला पुण्य लागत एकादशीचं. आणि तू आधी जेवले म्हणले हो नाही. आणि जर म्हणले बाई मी येते, पण जर मी आले नाही विमान उडालं मग सुडावर मी नाही येणार. सुडावर तो काय देणार, काय करत नाही म्हणले तुलाच. कसं करायचं राम 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 करीत करीत झालं, आवरलं, निघाले. महाराज कळलं ना राजाला, शिपाई पाठवले. जा म्हणले, बँड घेऊन जा, वाजत आणा, वाजंत्री घेऊन जा. वाजत गाजत त्या दोघापती पत्नीला आणलं. सांगू तुम्हाला, नगरीच्या जवळ आल्यानंतर पाय घड्या टाकल्या. पाय घड्या का माहिती का तुम्हाला? नाही कळायचं पाय घड्या. आता लग्नाचं पाय घड्या. हा ते नवर रुसत असतो ना जवळ पाय घड्या. तू रुसले का नाही? रुसल्यानंतर आणि महाराज काहीतरी मागावं लागतं. पाय घड्या टाकीत टाकीत जेव्हा येतो ना तेव्हा रुसतो नवर घेऊन, त्याला काहीतरी
किती मागेल ते. नवरदेव का म्हणला बुलट पाहिजे, मग तर बास. पाय घडे टाकीत 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 तिथपर्यंत आले. दरबारात आणले, बागेमध्ये. राजाने स्वागत केलं त्यांचं, आदरातिथ्य केलं, हार पुष्पगुच्छ दिले. या या, माझं भाग्य आहे, माझा मान तुम्ही राखला माझ्या नगरीचा. कमीत कमी एक तरी महिला सापडली व्रत एकादशी करणारी. आता तिला माहित नव्हतं, कल्पना नव्हतं, आज्ञात नव्हतं. योगायोग घडलं. आज्ञात आज्ञात ज्ञात नाही, जाणून नाही केली, अज्ञानात घडली. तरी बघा, चला 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 आणलं ना महाराज. देव लोक खुश झाले. बरं झालं तुम्ही व्रत एकादशी केली. म्हणले हो. अजून काहीच नाही, काहीच नाही, काल एकदा जेवलेली. बर, काय आनंद झाला महाराज. चला 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 आई साहेब चला, आमच्या विमानाला हात लावा, वेळ झाला, आम्हाला दंड करेल राजा इंद्र. आले आणि ते विमानाला असा हात लावला, नुसता स्पर्श केला. विमान लगेच 10 फूट वर झालं ना सुरू. हा, काय आनंद झाला देव लोकांना. बस बस म्हणले, आता आम्ही येतो म्हणले. आता खरंच राजा तुम्ही भाग्यवान आहात, तुमच्या नगरीतले लोक भाग्यवान आहे, व्रत एकादशी करतात. गेलं नाही मान निघून. मग राजाला कळलं अशी एकादशी व्रत राहता. मग राजाने दौंडी पिटवली. ऐका सर्व नगरीचे लोक, ज्या दिवशी एकादशी व्रत असेल कोणाच्याही घरी स्वयंपाक होणार नाही, आणि झालाच तर त्याला दंड होईल. किती भारी राजा मला, असा राजा आपल्याला पाहिजे होता. अख्ख्या नगरीच्या लोकांना चुलच पेटायची नाही महाराज, चुलच पेटायची नाही. आता सप्ताह सुरू झाल्यापासून संध्याकाळची व्यवस्था इथं चुलच पेटत नाही, पण बाकीचे मागून मग उशीर आहे. तुम्ही आता घरचे तिकडे गेले म्हणजे जावंच लागून, घरी काहीच नाही. व्रत एकादशी अन्न भक्षण करणं चालत नाही व्रत एकादशी. कारण व्रत एकादशीच्या दिवशी जे अन्न दिलं ना त्या सर्वांमध्ये दोष सांगितला, जे अन्नदान करतील. म्हणून एकादशी व्रताच्या दिवशी अन्नदान करायचं नाही. शक्यतो लग्न करू नये, टाळायचं, कारण अन्नदान करावं लागतं. म्हणून एकादशीला अन्नदान करायचं नाही. राजाने संपूर्ण नगरीला एकादशी व्रत करायला लावलं. पुरावा देतो तुम्हाला, पुरावा देतो. रुक्मांगद एकादशी वैकुंठी जाणं सोपं आहे का महाराज? सांगू का वैकुंठात जायला काय लागतं? वैकुंठी जावया तपाचे सायास. खूप तप करावं लागतं तेव्हा वैकुंठात जाते का? पत्रिकातलं याला सोपं आहे. वैकुंठवासी कैलास कधी परिक्रमाला गेला नाही, कधी कुशीव्रताचं स्नान केलं नाही, कधी ब्रह्मगिरीला गेला नाही, कधी महादेवाच्या मंदिराकडे सोमवार व्रत केलं नाही, कधी ओम नमः शिवाय म्हणला नाही, कधी रुद्राक्ष धारण केला नाही, कधी भस्म लावलं नाही. आणि कैलास कधी दान कर्म केलं नाही, कधी यज्ञ नाही, कधी गोरगरिबाला मदत नाही. आणि स्वर्गवासी नाही ना. तुम्हाला तसं करावं लागेल महाराज. प्रत्येक ठिकाणी जाण्याकरता क्रम दिलेला आहे, क्रम दिलेला आहे. भगवंताने आपल्याला दिलेलं आयुष्य, आपला हा जो संसार आहे ना, हा प्रारब्धाने होत असतो. परमार्थाला प्रयत्न लागतात, परमार्थ हा प्रयत्नाने करावा लागतो. बाकीचं सर्व प्रारब्धाला सोडत चला. सांगू तुम्हाला, ठेविले आनंदे कैसे Yes.
अशाच आशयाने एक ब्राह्मण राहत होता महाराज. भगवंताने ठेवलं तर तसंच राहत. तसे अनेक ब्राह्मण होते गाणगापूरला, अनेक ब्राह्मण होते, पण हा ब्राह्मण ठेविल्यानंतर ते दैशीचे राहते. होती दरिद्री अवस्था होती महाराज, गरिबी होती ब्राह्मणाची. कारण बाकीचे ब्राह्मण बरे का होते तर त्याचं कारण होतं, त्या काळातल्या राजाने त्या ब्राह्मणांना जमिनी इनाम दिल्या होत्या. त्या काळात श्री क्षेत्र गाणगापूरची कथा आहे. जेव्हा नरसिंह सरस्वती पुनश्च गाणगापुरी आले तेव्हाचा हा प्रसंग आहे. एवढ्या ब्राह्मणामध्ये एकच ब्राह्मण गरीब आहे, दरिद्री, पण त्याला त्याचं दुःख नाही मानलं. ठेविले अनंत, भगवंताने मला जसं ठेवलं ना तसं आहे. 5 घरं मागायचे. किती घरं मागायचे? फक्त 5 घरं मागायचे आणि त्याच्यावरच आपली उपजीविका करायची आणि निष्कामतेनं सेवा करायची. कोणाचं काय पूजा असेल, कोणाचं विधी असेल, निष्कामतेनं करायची, पण कधी अपेक्षा केली नाही. परिस्थिती बदलावी अशी अपेक्षा. काय सांगता महाराज, दिवस कसा बदलेल? आज आपण एअर कंडिशन बंगल्यात आहे, उद्या उंदराच्या बिळात राहावं लागेल. पुढचा जन्म कशाचा मिळेल सांगतो? उंदराचं मिळालं मग हवा तर राहायचं नाही कधीच. नम्रतापूर्वक वागायचं, भगवंताची भजन चिंतन सेवा करायची, भक्ती करायची. हा मनुष्य जन्म पुन्हा मिळत नाही. नम्रपणे राहणारा, गरीब परिस्थिती आहे, एवढे ब्राह्मण, पण योगायोग बघा, भगवान दत्तात्रय नेमकी त्याच ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागायला गेले. कोणाच्या? अत्यंत गरिबीची परिस्थिती, काय नाही, उपजीविकेला काय साधन, क्षेत्र नाही, काय नाही, फक्त एक म्हैस होती. म्हैस ती दूध देत नव्हती, भाकर म्हणजे वेलीच नाही कधी, तर दूध कशी दे अशी म्हैस. मग तिचा उपयोग काय करायचा? म्हणले इथं काहीच उपयोग देत नाही. मग तिला येसन टोचलेली होती, म्हशीला येसन टोचली आणि तिच्यावर लोकांचं काम करायचं. मग कोणाला घराला बांधकामाला माती लागली तर माती वाहून आणायची, कोणाला दगड लागले तर दगड टाकून आणायचे, कोणाला वाळू लागले तर वाळू टाकून आणायचे. कशात? ते म्हशी ते वाहायला म्हैस, जसा रेडा पखाला राहतो ना तशी म्हैस केली होती. त्या म्हशीवर व्हायचं, लोकांची सेवा करायची आणि लोक जे देईल का त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा, अशी म्हैस. आणि योग बघा, भगवान दत्तात्रय बाकीचे सर्व घर सोडले आणि कोणाच्या घरी भिक्षा मागायला गेले? स्वामीजी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. ते घरी नव्हते, त्यांच्या धर्मपत्नी होते. बहुतो भिक्षा दे माते भिक्षा बाग. तुला तर घरात तो काहीच नाही, परिस्थिती अशी. स्वामीजी असा म्हणले थोडा वेळ, आता काय देऊ तुम्हाला, माझ्या घरी तर तसं काहीच नाही म्हणले देण्यासारखं तुम्हाला, सर्व गाडी मोकळी पडली. म्हणले म्हैस आहे ना, तिचं दूध दे मला. म्हणले स्वामीजी ती असून नसण्यासारखी. कोण? दूधच देत नाही तर ते उपयोग काय तिचा? आपलं कसं आहे, जगाई 10-10, 15-15 लिटर दूध येते का, त्यांना वाली स्पेड खा गिळा, आणि जी दूध देत नाही गावरान तिच्याजवळ राहते सवतीवाली, सवतीसारखीच राहते ती. मला ती नीट कोणी बरंच पाहत नाही. पण तुम्हाला सांगू, फायदा पोटीचा आहे. जर्शीचं आणि हिचं तोलमोल होऊ शकत नाही मला. जिच्या ठिकाणी गोत्व नाही ती काय गाय आहे का? पण ती व्यवहाराला ठीक आहे बा तुम्हाला व्यवहार म्हणून, पण गोत्व जिच्या ठिकाणी नाही ना ती गायच नाही, म्हणून गावरान गाय. आलं लक्षात? जरी नाही दुभत्ती राहत नाही भरली तरी, नाही दूध देत ती, भाकड आहे, पण तरी सांभाळा तिला, तुमच्या कुळाचा उद्धार करते, कल्याण करते महाराज. इतकी ताकद गोमातेच्या स्पर्शामध्ये. नुसतं तुला पाठीमागून स्पर्श केला ना तरी तुमचे सर्व नकारात्मक ऊर्जा, सर्व तुमच्या शरीरात असणारे विकार खेचण्याची ताकद गोमातेच्या दर्शनात आहे. गाईचं दर्शन रोज करत जा. एक सांगू, माझ्या भगवान दत्तात्रयाकडे येताना गाईला स्पर्श करून येत जा, इतकी ताकद आहे गोमातेत. नका का जाऊ द्या,
भाकड येणार नाही, दूध देत ना नका कधी येणार, पण चारा भरपूर घाल, सवतीवाडी का करी ना, पण द्या तिला थोडंफार करायचा, सेवा करायचं जगायची. हा चाल महाराज स्वामीजी, अहो म्हैस असून नसल्यासारखी आहे. आता त्यांच्या घरी काही दीक्षा मिळणार नाही हे तर खरं आहे, आणि हे भगवान दत्तात्रयाला माहित आहे का नाही, माहित आहे, पण तरी तिथे दीक्षा मागायला गेली का नाही, काही मिळणार आहे का आपल्याला, काहीच नाही. आता मला समजा मला काही मिळणार नाही, पण गेलो त्यांच्या घरी, काही मिळणार का नाही, पण त्यांच्या घरी गेलो, नाही मला दक्षिणा पाहिजे, मिळेल का, पण नाहीच तर कसं मिळेल, तुमची काय इच्छा ती मिळेल, पूर्ण होणारच नाही तर तिथं जाऊन उपयोग काय ना. भगवान दत्तात्रयाला माहिती होतं, पण तरी भिक्षा मागायला त्यांच्या घरी गेले, गरीबाच्या घरी. भगवंताचं हेच विशेषत्व आहे महाराज, देवाचं हेच विशेषत्व आहे प्रभूचं, की जो उद्धारा करताच त्याच्या घरी जात असतो. फक्त आपल्याला कळावं, उद्धार करण्याकरताच जातो. सांगू तुम्हाला, महाभारतामध्ये युद्ध काळामध्ये शांतिदूत म्हणून परमात्मा कुठे आले, हस्तिनापूरला आले. धृतराष्ट्र राजा होता हस्तिनापूरचा, आणि दुर्योधन नावाचा त्यांचा सुपुत्र दुःशासन हे राजकुमार होते. भगवान येणार आहे आपल्याकडे, कृष्ण परमात्मा येणार आहे हे सर्वांना माहिती, हस्तिनापूरवासियांना. सांगू, पण सर्वात गरीब असणारा त्यांच्याच मध्ये, विद्वान पण गरीब, परिस्थितीने गरीब, त्यांचं नाव विदुर काका. काय, विदुर काका, ते हस्तिनापुरातच आहे. एवढ्यांनी आमंत्रण दिले. दुर्योधन म्हणला, देवा आमच्याकडे मुक्काम करा, आमच्याकडे सर्व व्यवस्था करू, पंचपापांडाचा बेत करू, 56 प्रकारचे भोग करू, अमुक करू. भगवंताच्या सोबत कोण होतं माहितीये का, उद्धवजी त्यांच्या सोबत होते. भगवंताने दुर्योधनाचं एवढं अंक करू, अमुक करू, बासुंदी करू, जामुन करू, जिलाबी करू, एखादं तुम्ही सांगा ना, जेवढे पंचपक्वान्न तुमच्या करता देवा आम्ही करू, आमच्याकडे या मुक्कामी. मी असतो तो कोणाकडे गेला असतो, दुर्योधनाकडेच गेला असतो ना, इतकं भारी खाला. भगवंत महाराज, भगवंताने सांगितलं, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे. शबरी के बेर सुगम जी के चावल, शबरी के बेर सुगम जी के चावल, रुचि रुचि भोग लगावे, चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर को लगावते, बड़े बड़े मंदिर, बड़े बड़े मंदिर, बड़े बड़े मंदिर को लगावते, भाव नहीं पावे, चलो विदुरा भगवती, चलो विदुरा घर जावे, भगवती चलो विदुरा। श्री गुरुदेव दत्त भगवान की जय. भगवंत भाव बघतो महाराज, भाव. देवाला भाव आवडतो महाराज, तुमचा भाव. तसं त्या ब्राह्मणाचं परिस्थिती गरीब, पण भाव भगवान दत्तात्रयाविषयी खूप आता उपासना खूप छान होती. एवढा विश्वास भगवान दत्तात्रयावर होता. श्री क्षेत्र गंगापूर. उद्धवाला सांगितलं, चला आपल्याला विदुराच्या घरी जायचं. बरं, विदुरजींच्या घरी काय होतं, राहायला नीट होतं का, खायला व्यवस्थित होतं महाराज. बरं जाऊ दे, सोपं सोपं करतो. भगवान दशमीला देहूला आले, तुकोबारायाकडे. कुठे आले, देहू गावात आले, पाहुणे म्हणून आले.
आल्यानंतर तुकोबाराची परिस्थिती त्या काळात कशी, दुष्काळाचा काळ होता का नाही, त्या काळात परमात्मा आले. तुकोबाराला दुसरे घर नव्हतं, भगवंताला दुसरं घर नव्हतं का श्रीमंताचं? नाही का, तुकोबाराचं वैष्णव सदन आवडे नावडे वैकुंठ शिष्याची शेळ. हा, देवाला वैकुंठ आवडत नाही, स्वतःच घर आवडत नाही, पण संतांचं घर देवाला आवडतं. या सुखा कारणे देव वेळावला, या सुखा कारणे देव वेळावला, हा वेळावला वैकुंठ सोडून संत सजगेला गेला, वैकुंठ सोडून संत सजगेला गेला, वैकुंठ सोडून संतांच्या घरी राहत नाही, तो काम करतो. बरं, काम करतो सांगितल्यावर करतो का न सांगता करतो? हा, हे महत्वाचं आहे. आणि आपण वर्ग 3 करा, एक वर्ग असा आहे सांगितलं तेवढंच करतो, एक वर्ग असा आहे सांगितलं तरी करीत नाही, आणि एक वर्ग असा आहे शिल्लक करतो, सांगितल्यापेक्षा शिल्लक करतो. सांगितलं तेवढंच करतो एक वर्ग, सांगितलं तेवढंच करतो. जुना काळ 1972चा दृष्टांत बाबाने सांगितलं. शेठजी होते, मुनींजी होते, शेठजी आणि मुनींजी. शेठजी म्हटले, मुनींजी आपल्याला 12 गावची वसुली करायची, चला घोडा घ्या. घोडा काढला, शेठजी घोड्यावर बसले आणि मुनींजी वह्या ते घेऊन आपल्या पाठीमागं त्या घोड्याच्या चालायचे. चालता 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 मी सांगितलं तेवढंच करणार वर्ग सांगतोय, सांगितलं तेवढंच. चालता चालता शेठजीचा पानाचा बाटवा पडला, घोड्यावरून पडला. मुनींजीने उचलायला पाहिजे का नाही पाहिजे? मागच्या माणसाने उचलायला पाहिजे. हे त्याच्यावर पाय देऊन गेले. पुढच्या गावात गेल्यानंतर वसुली झाली, बैठकीला बसले, जेवण झालं शेठजीचं. शेठजी पाहतात तर पानाचा बाटवा नाही. मुनींजी म्हणले, शेठजी काय पाहता? म्हणले, अरे ते शेठजी मुनींजी पानाचा बाटवा तो मागच पाडला 1.5 कोसावर. म्हणले, मग तुम्ही पाहिलं? म्हणले, हो मी पाय देऊन आलो. काय मूर्खा तुम्ही मुनींजी, आता उचलायचं ना, तुम्ही कुठं सांगितलं? सांगतो तेवढंच करणार. घोडं रिटर्न फिरलं गावाकडे. शेठजी म्हणले, मुनींजी आता जे पाठीमागं पडेल ते जमा करा. आता जे घोडं हरभरा जास्त झालं, लेक टाकीत आलं, मग त्यांनी शेठजीचा पंच जमा करून आणलं. शेठजीने विचारलं, मुनींजी काही पडलं? म्हणले, हे लेक काय मूर्खा तुम्ही, हे कशाला? तुम्ही तर सांगितलं जे पडन ते घ्या. म्हणजे सांगतो तेवढंच करणार वर्ग, सांगूनही न करणारा वर्ग, सांगितलं तरी करत नाही. बंड्या, बाबा लोक आपल्या घरी आले, अरे चहा करायचा, जा कापून दूध घेऊन ये. मम्मी कुत्र असलं मग
अरे साखळीने बांधलेलं आहे, सोडलेलं असलं मग गेला का? हल्ला सुद्धा नाही म्हणल्या. अरे कारट्या बांधलेलं मी बघितलं, असलं तर मी म्हणतोय, मोकळा असलं तर मला पकडीन ना ते, पण नाहीच नाहीच जाणार. याला म्हणायचं सांगून नाही ऐकणार बरोबर. आणि शिल्लक काम्या म्हणजे शिल्लक तिघ जण बंधू थोरल्याकडे म्हातारी वाटणे असतेच ना, काही दिवस यांच्याकडे 4 महिने, त्याच्याकडे 4 महिने, याच्याकडे 4 महिने, असंच आहे ना. हा बरोबर वा, तुम्ही बोलले म्हणून बरं क्षमा मागून बोलतो. हा प्रसंग नाही, पण म्हातारी थोडी आजारी होती. काय करावं काय करावं काय करावं, म्हातारीचा खोकलाच राहणार. एक तर गाठ वाढ खोकला, माणूस वातावरण आलं का आपोआप ते म्हातारपणात जास्त वाढतो खोकला, खोकलाच नाही ना. तो आपल्या पोराला म्हणला, गावात जाणार आहे का सोनायला? म्हणले हा. खोकल्याची बाटली घेऊन येतात. तो मला तास झाल्यावर घेऊन याला आणायची नाही, पण आता जाऊ तर सांगितले ना आपल्याला. मग गेला, तास सुटला, मेडिकल मध्ये गेला, खोकल्याची बाटली घेतली, कुमार गल्लीत गेला, मडकं घेतलं, खाली गेला तिकडे वर मर्चंटवाल्याकडे बांबू घेतले, शोरूम मध्ये गेला किंवा मस्तीमध्ये गेला, कापड घेऊन आला पांढरा. येता येता जनरल स्टोर मधून काय करा गुलाल घेतला, सुकळी सारा थोडा सारे घेऊन आला. म्हणले बाट्या आणलं का सर? म्हणले हा आणलं. म्हणले औषध. म्हणले हे काय गाडीवर बांधून आणलं? ठेवलं. जर नच मिळ बसला औषधाने गेलीच म्हातारी तर मलाच आवडला मग पुन्हा. याला काय म्हणायचं? शिल्लक. भगवंत तिन्ही वर्गातले न सांगता करी सर्व काम. नाथांच्या वरी 36 वर्ष पाणी भरलं, श्रीखंडाच्या पाणी किती वर्ष न सांगता सेवा केली भगवंताने. चंदन उघळून दे.